कोल्हापूरची कलापूर ही ओळख आणखी समृद्ध होणार आहे। सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून कोल्हापुरात तब्बल 1200 सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चित्रसूर्य या खास कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आले। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमात मांढरे यांच्या प्रखर राष्ट्रवादी सामाजिक भान असलेल्या जुन्या मराठी चित्रपटांचं मोफत प्रदर्शन वर्षभर भरवण्यात येणार आहे। मराठी चित्रपट सृष्टीत प्रखर राष्ट्रवाद, सामाजिक जाणीवा आणि अभिनयातील सच्चेपणा यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चित्रसूर्य या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आले। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झाले। येत्या वर्षभरात कोल्हापुरात तब्बल 1200 सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत। विशेष म्हणजे सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी चित्रपटाचं मोफत प्रदर्शन देखील या कालावधीत करण्यात येणार असल्याची घोषणा ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली आहे। या कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे, मांढरे कुटुंबीय आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चित्रसूर्य कार्यक्रमात मांढरे यांच्या अभिनयातील वैविध्य, सामाजिक आशय आणि त्यांची राष्ट्रनिष्ठ भूमिका या सर्व आठवणींना उजाळा देण्यात आलाय। कार्यक्रमातील संगीत संयोजन कमलेश भडकमकर, संहिता डॉक्टर सुवर्णा चौरे, तर निवेदन सीमा आणि श्रीरंग देशमुख यांनी केले। सांगते ऐका, भाऊबीज, जय भवानी, मल्हारी मार्तंड, शिवाजी महाराज, धन्य ते संताजी धनाजी यांसारख्या अजरामर चित्रपटातून मांढरे यांचं योगदान नव्या रसिकांपुढे मांडण्यात आले। कार्यक्रमात ये जवळी घे जवळी, शंकरा करुणा करा, कोकिळ कुहू कुहू बोले यांसारख्या जुन्या गाण्यांचं सादरीकरण गायक मयूर सुकाळे, कार्तिकी गायकवाड आणि इतर कलाकारांनी केले। या सुरेल सादरीकरणातून एका काळाचा सुवर्ण स्मृतिमय प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळालाय। राज्यभरात असेच उपक्रम राबवण्याचा मानस असल्याची माहिती मंत्री शेलार यांनी यावेळी दिली आहे।